नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनातील निबंध लेखन या घटकाचा आपण अभ्यास करूयात. प्रथम निबंध म्हणजे काय ते पाहूया. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे किंवा जुळवणे. थोडक्यात सांगायचं झालं तर नाही बंधन ज्याला ते म्हणजे निबंध. निबंधामध्ये आपण जी गुंफणी किंवा जुळवणूक करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची असते. एखादा विषय निबंध लेखनाला आपल्याला दिला की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतातच असे नाही. शिवाय हे सुचणारे विचार खूप भरकटलेले, विस्कळीत झालेले असतात. ते विचार आपण एकत्रित करतो. जसे आपण बागेत गेल्यावर खूप फुलं गोळा करतो, पण घरी आल्यावर त्यातली चांगली सुगंधी फुलं आपण वेगळी करून घेतो आणि या सुगंधी फुलांचा दोऱ्याने गुंफून एक छानसा सुगंधी असा गजरा करतो. निबंधात आपल्याला तेच करायचं आहे. आपल्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलता याचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजेच निबंध लेखन करणे. निबंध लेखन करताना निबंध लेखकाचं काम काहीसं अशाच प्रकारचं आहे. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लेखकाला जी जी विचारपुष्प सुचतात ती प्रथम त्याने जमा करावी. नंतर त्यातील सुयोग्य आणि आवश्यक असेच विचार निवडून काढावेत आणि शेवटी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने हे निवडलेले विचार एकत्र व सुसंगत रीतीने गुंफावेत. संचयन, निवड आणि गुंफण ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी निबंध लिहिताना लक्षात ठेवावी. आता पाहूया निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी. पहिला मुद्दा आहे योग्य विषयाची निवड. आपण थोडंसं सविस्तर पाहूया. ज्या विषयाची आपल्याला जास्त किंवा अधिक माहिती असेल तोच विषय आपण निबंध लेखनासाठी निवडावा. त्या विषयावर आधारित असे सुविचार, महत्त्वाच्या ओळी, जुन्या बातम्या यांचा आपण विचार करावा आणि त्याचा उपयोग निबंध लेखनात करावा. दुसरा मुद्दा आहे विषयानुरूप मांडणी. विषयाला अनुसरून मांडणी आपण क्रमाने करावी. तिसरा मुद्दा आहे मुद्देसूदपणे मांडणी. मुद्द्यांना धरूनच निबंध लिहायचा. आपण भरकटत जायचं नाही. विषयांतर मुळीच करू नये. चौथा मुद्दा आहे नवा विचार. लेखनातून वाचकाला नवीन विचार देण्याचा आपण प्रयत्न करायचा. पाचवा मुद्दा आहे सुविचार आणि सुभाषित यांचा उल्लेख. आपण आपल्याला माहिती असलेले सुविचार, आपल्याला माहिती असलेल्या चांगल्या ओळी, काव्यातील काही चांगल्या ओळी याचा वापर निबंध लेखन करताना करायचा. सहावा मुद्दा आहे शुद्ध लेखन. शुद्ध लेखन हे निबंधात जास्त महत्त्वाचं असतं. आणि, आपण असे शब्द आपण टाळावेत आणि शक्यतो शुद्ध लेखन करताना चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे सुंदर हस्ताक्षर. जे नजरेला लगेच भावतं ते म्हणजे हस्ताक्षर.
प्रत्येकाचं अक्षर हे सुंदर असेलच असं नाही, पण त्यातसुद्धा जेवढं जास्तीत जास्त चांगलं अक्षर काढता येईल असंच अक्षर आपण काढावं. आता पाहूया आपल्या महत्त्वाच्या विषयाविषयी. निबंध लेखनाचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत उपयोजित लेखनामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 5 ई, लेखन कौशल्य. गुण असतात 8. आपल्याला त्यामध्ये प्रसंग लेखन दिलेलं असतं, आत्मकथन दिलेलं असतं आणि वैचारिक निबंध दिलेला असतो. या 3 पैकी एकच निबंध लिहिणं अपेक्षित असतं. आज आपण पाहूया आत्मकथनाविषयी. एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींचं, आपल्या सुखदुःखाचं कथन करत आहे अशी कल्पना करून केलेलं लेखन म्हणजेच आत्मकथनपर लेखन होय. या प्रकारच्या निबंध प्रकारांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त, आत्मनिवेदन अशीही नावं आहेत. आपल्या कृतीपत्रिकेत या कृतीसाठी एखादं चांगलं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रातला घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल. किंवा एखाद्या वस्तूचं चित्र दिलं जाईल आणि ती वस्तूच आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. किंवा एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. किंवा एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रातला कोणता तरी एक घटक चित्रातल्या अन्य घटकांशी बोलत आहे अशा आशयाचं चित्र दिलं जाईल आणि बोलणारा घटक काय बोलत असेल याची कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहिण्यास सांगितलं जाईल. वरीलपैकी कोणत्याही एका प्रकारची कृती विचारली जाईल. आत्मकथनाचा विषय विद्यार्थ्यांच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण लेखन जे आपण आत्मकथनाचं करणार आहोत ते प्रथम पुरुषी एकवचनी भाषेतच करायचं आहे. उदाहरणार्थ मी, मला, माझे या शब्दांचा आपण वापर करायला हवा. आता तुमच्यासमोर एक चित्र दिसतंय. तुम्हाला हा विषय दिलेला असेल. पुढील मुद्द्यांच्या आधारे आरसा या घटकाचं आत्मकथन लिहा. मी आरसा बोलतोय आणि आपल्याला दिसतंय आपल्याला एकूण 6 मुद्दे दिलेले आहेत. आपण प्रत्येक मुद्दा हाताळायचा आहे. प्रत्येक मुद्द्यावरती विचार करून मगच आपला निबंध तयार करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आरशाचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या सभोवती जे मुद्दे दिलेले आहेत हे प्रत्येक मुद्दे आपण क्रमाने घ्यायचे आहेत. कधीकधी आपल्याला फक्त विषय दिला जाईल, तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या पद्धतीने निबंध खुलवत लिहायचा आहे. आता आपण मुद्द्याच्या आधारे निबंध कसा लिहायचा ते पाहूया. आपण घेऊया सर्वात पहिला मुद्दा. जिकडून बाण सुरू झालेला आहे तो मुद्दा सर्वात पहिला. पहिला मुद्दा आहे निर्मिती व शोध. यात आरशाची निर्मिती कशी झाली, शोध कुणी लावला याबद्दलची माहिती द्यायची. उदाहरणार्थ पूर्वी तांबं
किंवा ब्रॉन्झ या धातूपासून त्याची निर्मिती केली. नंतर हळूहळू काचेपासून आरसा बनवला. ही माहिती आपल्याला लिहायची आहे. दुसरा मुद्दा आहे शास्त्रीय तत्व. काच ही पारदर्शक असते, म्हणून एका बाजूने तिच्यावर धातूचा थर लावून तिला अपारदर्शक केलं जातं. मग त्यामुळे आपलं प्रतिबिंब त्याच्यात नीट दिसतं. पुन्हा बहिर्वक्र, अंतर्वक्र अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन उपयोजनामुळे आरसा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग कसा बनला याचा उल्लेख करायचा. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हे सगळं सांगताना आरसा स्वतः बोलत आहे अशी कल्पना करूनच आपल्याला निबंध लिहायचा आहे. कुठेही फक्त माहिती येता कामा नये. तिसरा मुद्दा आहे आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपला आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? फक्त मनोरंजन म्हणून किंवा आपण त्या आरशात छान दिसतो म्हणून? कशा पद्धतीने आपण पाहतोय त्याच्याकडे, त्याबद्दल आपण लिहायचं. चौथा मुद्दा आहे आरशाचं महत्त्व. आपल्या आयुष्यात आरशाचं महत्त्व किती आहे? कधीकधी आपण आरशामध्ये आपला चेहरा वेडा वाकडा करून पाहतो. आपले भाव आपण आरशामध्ये पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरसा म्हणजे आपलंच प्रतिबिंब, जे आपल्याला आपण जसे आहोत तसेच दाखवतो. उदाहरणार्थ, आपण कधीकधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. भाग घेतल्यानंतर आपण जेव्हा आपल्याला स्टेजवर उभं राहायचं असेल तर आरशात बघून प्रथम आपण कसे बोलतोय, कसे दिसतोय, कसे हातवारे करतोय अशी आपण तयारी करतो. आरसा आपल्याला आपलं खरं रूप, आपली खरी तयारी दाखवतो. पाचवा मुद्दा आहे माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा असायला हवा. असं बऱ्याचदा आरशाला वाटतं, म्हणजेच भाव वेगवेगळे असतात आणि मनात मात्र वेगवेगळ्याच गोष्टी चालू असतात. जसे मुखवटे आणि चेहरे तसं नसायला हवं असं आरशाला वाटतंय. आणि शेवटचा मुद्दा आरशाचा आनंद आणि खंत. आनंद म्हणजे तो आपल्याला आपण कसे दिसतोय ते दाखवतो. आणि खंत म्हणजे बऱ्याचदा आपण आरसा पुसतच नाही, किंवा पुसला तर त्याच्यावर आपण बाजारातील नवीन नवीन प्रोडक्ट्स वापरून पुसतो. त्यामुळे त्याच्या अंगाला दाह कसा होतो याची माहिती आपण लिहायची. एक उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी सोपं उदाहरण. बऱ्याचदा बायका आपल्या कपाळावरच्या टिकल्या काढतात आणि त्या आरशाला लावतात. ही खंत हा आरसा आपल्यासमोर मांडेल. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले माझे विचार. मला जर निबंध लिहायचा झाला तर मी या सर्व मुद्द्यांचा असा निबंध तयार करून लिहीन. आता आपण पाहूयात हाच निबंध थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, जो तुमच्या पाठ्यपुस्तकात देखील दिलेला आहे. बघा, आत्मकथनाची ही नमुनाकृती आहे. प्रश्न आहे, पुढील मुद्द्याच्या आधारे आरसा या घटकाचे आत्मकथन लिहा. आता मी सांगितलेले मुद्दे थोडेसे बाजूला ठेवू आणि आपण दुसऱ्या मुद्द्याने विचार करू. उत्तर बघा कसं लिहिलं आहे. मी आरसा बोलतोय. जर आत्मकथन लिहा असं म्हटलेलं आहे तर ते आरशाचंच आत्मकथन आहे, म्हणजे आरसाच बोलणार.
काय रे मित्रा, तुझी मिशी न्याहाळतोयस वाटतं. आता या पॅरेग्राफमध्ये मी गुंग होत गेलो यामध्ये गुंग होणे हा सुद्धा वाक्प्रचार वापरलेला आहे. आता पुढे पाहूया. वा वा, किती छान गुंग झाला होतास नाही का. पण ते जाऊ दे. तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे. हे बघ, प्रत्येक माणसाचं स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम असतं. आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येकजण काहीतरी वेगळी कृती, कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वी तलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय. या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतःला पाहिलं असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून, हात उंचावून माझा विजय असो असं मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वतःचा जय जयकार केला असणारच. हे लक्षात ठेव. तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे. मीच तुमची प्रगती घडवून आणतो. आठवते का रे, जत्रेत आपली भेट झाली होती. किती विविध रूपात मी त्या आरसे महालामध्ये अवतरलो होतो. तू तर नुसता लोटपोट हसत होतास. तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या. गोल गरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी, किती प्रतिमा. एका आरशातली प्रतिमा आठवते, डोकं मोठं भोपळ्या एवढं आणि बाकीचा देह 2-2.5 फूट फक्त. काय हसत होतात तुम्ही सगळेजण. लक्षात ठेव, ही माझी रूपं केवळ विनोद करण्यासाठीच निर्माण झालेली नाहीत. ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगळी भिंग ही माझीच रूपं आहेत. प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचं निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणीपर्यंत सगळीकडे मीच असतो. घरात, दारात, कपड्यांवर, दुकानात, रस्त्यावर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच. पण लक्षात ठेव, मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही. पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःलाच स्वतःचं दर्शन घडलं असणार. तेव्हापासून मी त्याच्यासोबतच आहे. मी स्वतःला बाजूला ठेवून माणसाला मदत केलेली आहे. तू सुद्धा अशीच मदत करत राहा. पहा, मग केवढा मोठा होशील तू. बघा, हा आपण आत्ता निबंध पाहिला. या निबंधानंतर आपण पाहणार आहोत ते काही इतर विषय, जे विषय आपल्याला आत्मकथनासाठी येऊ शकतात. पहिला विषय आहे पुस्तकाचे आत्मवृत्त. दुसरा विषय आहे फळ्याचे आत्मवृत्त. तिसरा आहे नदीची आत्मकथा. चौथा विषय आहे मी रेडिओ बोलतोय. पाचवा विषय आहे मी मोबाईल बोलतोय. सहावा विषय आहे मी आरसा बोलतोय, जो आपण आत्ताच हाताळला. सातवा विषय आहे पेनाचे आत्मकथन. आणि आठवा विषय आहे कचरा पेटीचे आत्मकथन. तुम्हाला हेच विषय येतील असं नाही. कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूंवरती तुम्हाला आत्मकथनाचा निबंध येऊ शकतो. अजून एक निबंध मी तुम्हाला दाखवत आहे. हा निबंध नमुन्यादाखल तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहू शकतात. मगाशी मी जो तुम्हाला निबंध दाखवला, आरशाचं आत्मवृत्त किंवा मी आरसा बोलतोय,
हा सुद्धा तुम्ही वर्गपाठाच्या वहीतच लिहायचा आहे. जेव्हा तुम्हाला पुढच्या सूचना मिळतील तेव्हाच तुम्ही यापैकी एक निबंध निबंधाच्या वहीत लिहायचा आहे. बघूया आपण हा एक वेगळाच निबंध. तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी दशेत असताना तुम्हाला रोज शिक्षकाच्या पाठी दिसतो तो म्हणजे फळा. परीक्षेत समजा तुम्हाला असा निबंध आला की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मवृत्त लिहा. लिहून दिलेलं असेल फळा किंवा लिहिलेलं नसेल, नुसती कोरी पाटी जरी दाखवलेली असेल पाठी आणि त्याच्यात जर का मुद्दे लिहिले असतील तर तुम्हाला तुमचं डोकं चालवून थोडासा विचार करायचा आहे की हा नक्की काय आहे. मग तो शाळेतला फळा आहे का एखाद्या हॉस्पिटलमधला फळा आहे, ते नीट विचार करून मगच तुम्ही निबंध लिहायचा आहे. हा निबंध शाळेतल्या फळ्यावर आधारित आहे. आता इकडे आपल्याला अनेक मुद्दे दिसत आहेत. हे सगळे मुद्दे या निबंधामध्ये आपण अंतर्भूत केलेले आहेत. बघा, मी फळा बोलत आहे. आता इकडे फळाच बोलत आहे अशी कल्पना करून सुरुवात केली आहे. होय, मी फळा बोलत आहे. रोजच्या परिचयाचा, तुमच्या शैक्षणिक प्रवासातला महत्त्वाचा घटक. माझ्या जन्माबद्दल सांगायचे तर शाळा आणि फळा आम्ही एकत्रच आलो. शाळा जन्माला आली आणि त्याचबरोबर माझाही जन्म झाला. वर्गाच्या 4 भिंतींपैकी एका भिंतीवर फक्त माझाच हक्क असतो. खडू आणि डस्टर हे तर माझे 2 हातच जणू. त्यांच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही. तुम्हा सर्वांचे आणि शिक्षकांचे स्वागत करीत मी दिमाखाने उभा असतो. दररोज सकाळी शाळा भरण्याआधी शिक्षक किंवा विद्यार्थी मला स्वच्छ करून माझ्यावर सुलेखन करतात. रोजचा हजेरीपट लिहिताना माझ्या मधोमध दररोज सुंदर सुंदर असे सुविचार लिहिले जातात. विद्यार्थ्यांना कोणताही विषय शिकवायचा असो, कोणताही घटक समजावताना माझ्यावर लेखन करून अधिक सुस्पष्ट करून सांगितलं जातं. माझा सर्वात जास्त उपयोग होतो तो चित्रकला आणि गणिताच्या शिक्षकांना. हे 2 विषय फळ्याशिवाय शिकवताच येत नाहीत. अशावेळी विद्यार्थी माझ्याकडे लक्ष देऊन तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मला खूप समाधान वाटते. तुमच्या दृष्टीने मी वस्तू म्हणून निर्जीव असलो तरी मलाही भावभावना आहेत. मला वापरून झाल्यानंतर स्वच्छ ठेवलं की मला खूपच छान वाटते. वर्गातील लिखाणाच्या व्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी माझा उपयोग होतो. शाळेच्या प्रवेशद्वारात नोटीस बोर्डसाठी माझा वापर होतो. तसेच वर्षभरात भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाच्या निमित्त त्या सणांची सुंदर चित्र माझ्यावर रेखाटली जातात आणि सर्व धर्मसमभावाचं महत्त्व दाखवून दिलं जातं. काळा रंग आणि चौकोनी आकार ही माझी वर्षानुवर्षीपूर्वींची ओळख आता आधुनिक युगामध्ये बदलत चाललेली आहे. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी कॉन्फरन्स रूममध्ये मी सफेद किंवा हिरव्या रंगामध्ये दिसतो. शाळेतही आता स्मार्ट बोर्ड म्हणून माझी नवीन ओळख झालेली आहे. तेव्हा खडूने काही लिहायचं असल्यास काळा किंवा हिरवा फळा आणि दृकश्राव्य माध्यमाचा वापर करायचा असल्यास सफेद फळा असे आम्ही दोघेही आता शाळेत एकत्र वावरत असतो. बदलत्या काळानुसार सगळे बदलही स्वीकारायला हवेत हेच मात्र खरं आहे. बघा, हा फळा किती छान आपल्याशी
त्याचं मनोगत बोलतोय. त्याच्या मनात जे आहे ते आपण फळा आहोत, स्वतः फळा आहोत असं समजून लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या मी सोडवून दिलेल्या 2 निबंधांवरून आत्मकथन कसं लिहायचं ते समजलं असेलच. तर मग आणखीन सराव करूया या आत्मकथनाचा. आणि त्यासाठी मी तुम्हाला PDF फाईलमध्ये आणखीन काही विषय देते. त्याचा सराव तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत करायचा आहे.